हाय हॅलो, मी अनिशा घेऊन आली आहे परत एकदा मिनी ब्लॉग. आधी तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. चहा घेतला, त्यानंतर यांच्या मामाची मुलगी म्हणजेच माझी बहीण, आज मी तिला स्वयंपाक करायला लावलं होतं आणि स्वतः डबे भरायला बसले होते कारण मला खूप सारा उशीर झाला होता. त्यानंतर दुपारचं जेवण करून घेतलं. त्यानंतर मग मुली तयार होत होत्या, छान छान अशा साड्या नेसत होत्या. मग मी रात्रीचा स्वयंपाक करून घेत होते कारण मला पण आवरायचं होतं, परत मग तयार होता येणार नाही. तर आम्ही चाललो होतो ताईच्या दुकानाच्या ओपनिंगला. फायनली ताईच्या दुकानाची ओपनिंग झाली आणि आम्हाला खूप छान छान असे पदार्थ खायला भेटले. त्यामध्ये होते चीज क्रिस्पी वडापाव, चीज बॉल्स, त्यानंतर तंदूर वडापाव आणि खूप सारे अजून पदार्थ. खाऊन खाऊन आमचं इतकं पोट भरलं होतं की बास काय सांगू. आणि इतकं टेस्टी ते होतं. ते म्हणत नाहीत का, परंपरेला तंदूरचा तडका, यायलाच लागतं साईराज फूड कॉर्नर. एक नंबर टेस्ट. असं म्हणत एकदम छान असे वडापाव वगैरे खाऊन घेतले. त्यानंतर मग मम्मीकडे गेले कारण की आज माझ्या मोठ्या बहिणीचा बर्थडे होता, तर ते सेलिब्रेट करायसाठी जायचं होतं मला. त्यानंतर आज माझ्या मम्मीने पहिल्यांदा स्वतःसाठी शॉपिंग केली होती, ते बघून खूपच छान वाटत होतं मला. नंतर मग जाताना मी पण दीदीसाठी छान असं गिफ्ट घेऊन गेले होते. गिफ्टमध्ये मी तिच्यासाठी बॅग घेतली होती. मग दीदी सगळेजण औक्षण करत होते म्हणून दीदीचा नवरा पण म्हटला मला पण तिचं औक्षण करायचं आहे. आणि दीदीच्या नवऱ्याने तिचं औक्षण करून घेतलं. त्यानंतर त्यांनी स्वतःच बिर्याणी पण बनवली होती तिच्यासाठी आणि सगळ्यांसाठी, आणि घरातलं सगळं सेलिब्रेशन त्यांनी केलं होतं. घरातली सगळी आवराआवरी वगैरे सगळं सगळं त्यांनी केलं होतं. आणि खरंच हे सगळं बघून खूपच छान वाटत होतं. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.